नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. शैतान नावाची मूवी आज बघितला, अजय देवगणचा. सिनेमाची स्टोरी वेगळी, तसंही तो तरी पण सिनेमा रिमेकच आहे कुठल्या तरी साऊथच्या मूवीचा, पण तरी सिनेमा चांगला झालाय. आणि सगळ्यात काम चांगला उल्लेख करावा तर आर माधवनचा. त्यानं अतिशय चांगली भूमिका केलेली आहे. आणि अजय देवगणला काय करण्यासारखं फारसं नव्हतंच. जे आहे त्याच्या वाटेला आहे, म्हणजे ते त्यानं केलंच चांगलं. हा सैतान घरी शिरल्यावर निरनिराळ्या प्रकारे त्रास देत निरनिराळ्या प्रकारे मिळण्यापेक्षा त्यांच्या मुलीलाच वश करून घेतलेलं असतं, ती त्यांचं सगळं ऐकत असते. त्यामुळं अजय देवगणला सुद्धा काही करता येत नाही. अशा परिस्थितीत तो सापडलेला असतो. मग तो त्यातनं कसा निसटतो, काय काय संकट आली तरी त्याच्यावर कशी मात करतो, आणि शेवट एकदम बघण्यासाठी शेवटला त्यानं काय काय आयडिया करून त्यातनं सुटण्यासाठी केलेले आहेत ते दाखवलंय. तर शेवट बघण्यासारखं आहे. चित्रपटात काय गाणी नाहीत. शेवटला एक ते गाणं दाखवलं तेवढंच. पण ह्या वेळेला मला काय ते असं वाटलं नाही की शेवट कशाला दाखवलंय, मध्ये घ्यायचं होतं. ते मध्ये नाही घेतलं तेच बरं. शेवटला ठीक आहे, कारण ते गाणं काय एवढं महत्वाचं नाही. हे चित्रपटात कसं आता काय होतं, आता काय होतंय, आता काय, त्यामुळे ती उत्कंठा ते गाणं मध्येच टाकलं असतं एखादं तर ते हे झालं असतं, डिस्टर्ब झालं असतं सगळं स्टोरीचं. त्यामुळे गाणं नाही तेच बरे सिनेमामध्ये. यावेळेला काय झालं, शुक्रवारी बघता आलं नाही काय कारणामुळं. शनिवारी मी बघितलं. तर मी जेव्हा पहिल्यांदा सिनेमा बघतो तेव्हा रिव्ह्यू काही त्याचे बघत नाही. डोक्यात काही नसावं आपलं, आपण सिनेमा बघा असं वाटतं. पण त्या दिवशी बघताना आला शुक्रवारी, त्यामुळे शनिवारी बघितलं ना. मग शुक्रवारी चला अजून बघितलं नाही, आता आज काय पिक्चर आपण हा बघत नाही, चला उद्या बघणार, चला मग रिव्ह्यू बघू काय आलंय काय नाही. तर 1-2 रिव्ह्यू मी बघितले, त्यातले काय मुद्दे मला नाही पटले. एका जणानं रिव्ह्यू दिलाय, त्यात असं सांगितलं की हा माणूस त्या मुलींना वश करत असतो, वशीकरण वगैरे त्याच्याकडे असतं, आणि त्या अजय देवगणच्या मुलीला पण करतो. पण म्हणजे तो रिव्ह्यूचं सांगतोय, त्याच्या रिव्ह्यूचं. तर तो म्हणला की मग ह्या असं का दाखवलं काय कळत नाही, कारण त्याचा काय मोटिव्हच नाही, काय सेक्स केलेला दाखवलं नाही, सेक्स हे नाही किंवा आणखी काय नाही, तर मग तो कशासाठी करतो असं त्याला प्रश्न पडला ते रिव्ह्यू करणाऱ्याला. पण जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा जाणवलं नाही ह्याचं बरोबर नाही. कारण मग त्यानं सिनेमा बघितला का नाही संपूर्ण, कारण त्यात मोटिव्ह त्याचं दाखवलंय की तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी, आणि ते सगळं त्यांना हे केल्यानंतर त्याला आणखी पॉवर येणार असते. त्या पॉवर सगळ्या जगावर हे करणं, म्हणजे कुणालाही तो वश करू शकत असतो, अशी त्याला पॉवर येणार असते अख्ख्या जगाला. आणि तो स्वतःला ब्रह्मच समजायचं, यासाठी ते सगळं चाललेलं असतं त्याचं. आणि ते शेवट काय करणार असतो त्यासाठी तो, हे तुम्ही हे काय मी सांगत नाही, चित्रपटातच बघा. आणि कसं कसं त्यातनं सुटका करण्यासाठी हिरो आपला काय करतो आणि काय शेवटी कसं होतं. शेवट बघताना मला मात्र जरा भीती वाटत. भीती म्हणजे हॉरर म्हणून नव्हे, तर शेवट थोडासा ताणला गेल्यासारखा झाला. म्हणलं हा शेवट, मी परत घड्याळात बघितलं 2 वाजलेत, अजून जर पुढे लयच ताणला तर मग मला भीती काय वाटली की आता हे अशा अगदी कुठल्या तरी सीनला येणार, आता काय होतंय, आणि गप दिशी ते टू बी कंटिन्यू, म्हणजे पुढच्या भागात बघा असं काहीतरी ते सिरियल सारखं येणार, अशी मला भीती वाटत होती. पण सुदैवानं तसं काय झालं नाही, बरं झालं ते तेवढं तरी केलं ते. आता वाटलं तर भाग काढा तुम्ही, दुसरा तिसरा काय असेल ते, चालला ना
किंवा तुम्हाला काढावा असं वाटलं तर, पण अगदी मध्ये स्टोरी कुठेतरी स्टॉप करून टू बी कंटिन्यू नेक्स्ट किंवा असं काहीतरी टाकू नका. मग ते सगळ्यात स्टोरीचा हेड एक स्टोरी काय ती पूर्ण करा असं, म्हणजे ते केलंय त्यांनी बरोबर, ते बरं झालं, त्यामुळं बरं वाटलं. एकदा तर बघण्यासारखं नक्कीच आहे. आणि थोडी वेगळी स्टोरी. अजय देवगणला काम नाही असं नव्हे, पण कायम त्याला असं काळजीत दाखवलाय, त्या मुलीच्या काळजीत मुलगी अशी वागती, हे करती हेच. आणि त्या व्हिलनचं आपण काही करू शकत नाही हे असं नुसतं मनातल्या मनात चिडलेला, आणि असं काम चांगलं केले, पण जास्त प्रभाव टाकून जातो तो आर माधवन, आणि त्याला तसा रोलही चांगला मिळालाय. ज्योतिका नटी तिने पण चांगलं केलंय, आणि ते नवीन मुलीचं काम करणारी कोण नटी माहित नाही, तिनंच चांगलं काम केले. आणि बरेच वेळेला असे श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग पण आहेत. पण अगदी खूप चांगला आणि सुपर डुपर अगदी बंपर हिट होईल असं पण नाही, एवढं पण नाहीये. पण कसं एक 100 मला वाटतं 100 पण नसावं, पण 100 दिले त्या ह्याच्यात, म्हणून 100 म्हणायचं. 100 कोटीचं बजेट काय, कारण घरातच सगळा सिनेमा आहे. नंतर थोडं असं आउटडोअरला बाहेर दाखवलंय, तुला एकदा दोनदा आउटडोअर दाखवलंय, पण सगळं घरातच नंतर दाखवलंय. त्यामुळं जास्त बजेट लागलेलं नाही, त्यामुळे बजेट जास्त लागलं नाही, त्यामुळे ते कव्हर करू शकतो चांगलं. आणि आज काहीतरी 14-15 हे दाखवलंय त्यात. पण तरी अजय देवगणच्या मानानं मी सिनेमा बघितला तेव्हा गर्दी काही नव्हती. हळूहळू काय होत चाललंय मला काही कळत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.